पुण्याच्या राजकारणात एकच नाव सध्या खळबळ उडवत आहे आणि ते म्हणजे प्रशांत जगताप यांचं। एका राजीनाम्यानं संपूर्ण राजकीय यंत्रणेला हादरा दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षांनी अचानक पद सोडताच फोनाफानीचा राजकीय खेळ सुरू झालाय। आधी उद्धव ठाकरे यांचा फोन आणि लगेचच एकनाथ शिंदेंनी काउंटर ऑफर दिली। पण या सत्ता केंद्राच्या ओढाताणीसमोर जगताप ठाम राहिले। मी भाजप किंवा महायुतीत जाणार नाही हे शब्द पुण्याच्या राजकारणात वणव्यासारखे पसरले। एकीकडे उद्धव ठाकरे गटाकडून सन्मान, संवाद आणि भावनिक आवाहन, तर दुसरीकडे सत्तेत असलेल्या शिंदे गटाचा थेट फोन। इतकं सगळं असतानाही जगतापांनी शिंदेंशी बोलणंच टाळलंय आणि त्यामुळे प्रश्न उभा राहिला की सत्तेची ऑफरही नाकारणारा हा नेता नक्की कुठे जाणार? काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, की पुण्याच्या राजकारणात आणखीन एखादा मोठा स्फोट होणार? माझी लढाई ही सत्तेसाठी नाही तर संविधानासाठी आहे असं सांगणारा हा नेता आज भाजप महायुतीला थेट आव्हान देतोय। येणाऱ्या काळात काही तासांमध्ये होणारा निर्णय केवळ प्रशांत जगतापांचाच नाही तर पुणे महानगरपालिकेच्या राजकारणाची दिशा बदलणारा ठरू शकतो। हा राजकीय भूकंप अजून थांबलेला नाही। खरी धक्कादायक घडामोड अजून बाकी आहे। नेमकं काय घडतंय तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या सुरू असलेली घडामोड ही केवळ एका नेत्याच्या राजीनाम्यापुरतं मर्यादित नसून ती येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उभ्या असणाऱ्या किंवा राहणाऱ्या मोठ्या राजकीय उलथापालीची नांदी मानली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अचानक आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक तसेच क्रियाशील सदस्याचा राजीनामा दिला आणि त्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा भडका उडालाय। मंडळी, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक गट एकत्र येऊन निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू असताना हा निर्णय समोर आल्यानं अनेक प्रश्न उपस्थित झाले। बैठका, गाठीभेटी, समन्वयाच्या हालचाली सुरू असतानाच थेट पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर पत्रकार परिषद घेऊन जगतापांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली। आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे आभार मानत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली आणि एका राजकीय टप्प्याचा शेवट केला। या राजीनाम्यानंतर अवघ्या काही तासातच प्रशांत जगताप हे राज्याच्या राजकारणातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरले। काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून जगतापांशी संवाद साधल्याची माहिती समोर आली। ठाकरे गटाकडून आलेली ही ऑफर राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात असतानाच त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनीही प्रशांत जगताप यांना फोन केल्याची बातमी पुढे आली। म्हणजेच काय, एका बाजूला उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची शिवसेना, दोन्ही गट प्रशांत जगताप यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। मात्र या सगळ्या फोनाफोनीतील एका महत्त्वाचा मुद्दा आता समोर आलेला आहे आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असला तरी प्रशांत जगताप यांनी शिंदेंशी प्रत्यक्ष संवाद टाळल्याची माहिती पुढे आली। यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांचा कल्लोळ माजलाय। शिंदे गटाकडून मोठी ऑफर होती का, महायुतीत सामील होण्यासाठी प्रयत्न झाले का, असे अनेक तर्क लावले जाऊ लागले। पण या सगळ्या चर्चांना प्रशांत जगताप यांनी आपल्या ठाम भूमिकेनं अप्रत्यक्षपणे पूर्णविराम दिला। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी भाजप किंवा महायुतीमधील कोणत्याही पक्षात जाणार नाही। हा निर्णय केवळ शब्दांचा नव्हता, तर तो त्यांच्या राजकीय वाटचालीची दिशा ठरवणारा होता। उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या संवादाबाबत बोलताना प्रशांत जगताप यांनी भावनिक पण ठाम भूमिका मांडली। त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे आणि सचिन अहिर यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला वेळ दिला, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे। भाजपशी दोन हात करण्याची तयारी असलेला राज्यातील आक्रमक चेहरा माझ्याशी फोनवर बोलला, माझ्या भावना समजून घेतल्या आणि पुण्याच्या भल्यासाठी तुम्ही आमच्यासोबत काम करू शकता असं सांगितलं। याचा मला कायम अभिमान असेल। इतक्या मोठ्या जनमताचा आधार असलेल्या नेत्यानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याशी 9.5 मिनिटं फोनवर संवाद साधणं ही आठवण माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी कोरली जाईल असंही त्यांनी नमूद केलंय। जगताप यांनी उद्धव ठाकरे यांच्या संघर्षाचं विशेष कौतुक केलं। पक्ष फोडला, चिन्हच हिरावले गेले, कार्यकर्त्यांशी फूट पडली, तरीही तडजोड न करता आणि खचून न जाता उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने भाजप विरोधात लढा देत आहेत ती बाब उल्लेखनीय असल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र एवढ्या सगळ्या सन्मानासह त्यांनी आपली भूमिका स्पष्ट ठेवली। मी भाजप किंवा महायुतीतील कोणत्याही पक्षात जाणार नाही हे त्यांनी ठामपणे सांगितलं आणि पुढील काही तासांमध्ये माझा निर्णय मी जाहीर करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं।
या सगळ्या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी प्रशांत जगताप यांची वैचारिक भूमिका ठळकपणे पुढे आली आहे. त्यांनी सांगितलं की माझी लढाई ही कुठल्याही एका नेता किंवा पक्षाविरोधात नाही, तर संविधानासाठी आणि पुरोगामी चळवळीसाठी आहे. आज ते भाजप सरकारला आणि महायुती सरकारला दोष किंवा ठोस आव्हान देऊ शकत असतात, अशाच पक्षाची मी निवड करेन. ही भूमिका पाहता ते काँग्रेसकडे झुकत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. कारण वैचारिकदृष्ट्या आपण काँग्रेसच्या विचारधारेशी जवळ असल्याचं संकेत त्यांनी याआधीच दिलेले आहेत. प्रशांत जगताप यांच्या या निर्णयामुळे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील समीकरणं जी आहेत ती बदलण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय, तर काँग्रेस किंवा ठाकरे गटासाठी ही संधी ठरू शकते. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी दिलेली काउंटर ऑफर नाकारली जाणं हे महायुतीसाठी ही चिंतेचं संकेत मानलं जात आहे. एका राजीनाम्यानं अनेक राजकीय दरवाजे उघडले असून पुढील काही तासामध्ये प्रशांत जगताप कोणता मार्ग निवडतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. हा निर्णय केवळ त्यांच्या राजकीय भवितव्यापुरता मर्यादित न राहता पुणे महानगरपालिकेच्या रणधुमाळीत कोणत्या पक्षाला बळ मिळणार हे ठरवणारा हा क्षण ठरू शकतो. बाकी मंडळी, तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेच होमिओपॅथी क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा. सत्य. संपर्क 9595727107.